आज होती वेदूला हॉलिडे म्हणून वेदू आज घरीच होती आणि आज इकडे एवढे फळे कुणी आणलेले आहेत ते तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी म्हटलं की चला आज सुट्टी आहे आणि बाहेर पण जर असं छान वातावरण झालेलं आहे, म्हटलं चला गरम गरम पास्ता करून घेऊयात म्हणून पास्ता करायला घेतला. आता वेदूला असाच पास्ता आवडतो, पण मला थोडंसं चीज वगैरे असेल तर मस्तच असा पास्ता लागतो तो, म्हणून मला तो आवडतो. आता इकडे वेदू एवढी खुश होते की मम्मा पास्ता बनवते म्हणून तिला जास्त आनंद झालेला. तिचा तर पास्ता रेडी झालेला होता म्हणून मी तिचा पास्ता तिला आधी सर्व करून घेतला. त्यानंतर मी माझ्यासाठी थोडंसं चीज त्याच्यामध्ये घातलं आणि मी तो खायला घेतला. आता वेदूची इकडे रिॲक्शन बघा, मम्माने खूप दिवसातून पास्ता बनवला आहे म्हणून तिला एवढा जास्त आनंद झालेला होता. खायच्या आधी तिचे एक्सप्रेशन चालूच होते आणि खाल्ल्यानंतर तर भारीच एकदम एक्सप्रेशन तिचे चालू होते. त्यानंतर तिने तिचा पास्ता एन्जॉय केला आणि मी पण माझा पास्ता एन्जॉय करायला घेतला. तेवढ्यात फोन आला की मी बाहेर आलो. आता बाहेर कोण आलेले होते? माझे वडील. तर इकडे बघा एवढा पाऊस चालू होता पण एवढं सगळं सामान ते घेऊन आलेले होते. त्यामध्ये हे सगळे फ्रूट्स होते. आता इकडे ही पिशवी जी होती ती माझ्यासाठी होती आणि दुसरी पिशवी होती ती बहिणीसाठी होती, कारण माझे वडील माझ्या बहिणीकडे चाललेले होते. तिला ज्वारी घेऊन चाललेले होते आणि बाकीचे सगळे फ्रूट्स वगैरे घेऊन चाललेले. आता वेदू तर तिचं एन्जॉय करत होती. मी तिला पटकन एक ड्रॅगन फ्रूट तिला कट करून दिलं. त्यांना पण पास्ता वगैरे दिला आणि येताना ते माझ्यासाठी तिकडच्या नदीचे फ्रेश फ्रेश मासे घेऊन आले. संध्याकाळी मस्त असा माशांचा बेत केला. मासे खात खात व्हिडिओ एंड केला. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ.